नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या मध्ये आपण बघणार आहोत नर्सिंग मॅनेजमेंट GNM थर्ड इयरचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये विचारला जाणारा प्रश्न व्याख्यान आणि प्रात्यक्षिक डिफरन्स आहे. 5 मार्काला विचारला जातो. तर आपण बघूया. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आरोग्यविषयी शिक्षण देण्याची सर्वात लोकप्रिय पद्धत आहे व्याख्यान ही. आरोग्यविषयी शिक्षण देण्याची व्याख्यान ही सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. तर आरोग्य शिक्षणासाठी प्रात्यक्षिक दाखवणे, ठीक आहे, आरोग्य शिक्षणासाठी प्रात्यक्षिक दाखवणे ही महत्त्वाची पद्धत आहे. त्याच्यामध्ये श्रोते फक्त व्याख्यानमध्ये ऐकण्याची भूमिका बजावतात, ठीक आहे. तर आरोग्य शिक्षणासाठी प्रात्यक्षिक दाखवणे महत्त्वाची पद्धत आहे. तर दुसरा फरक बघूया. श्रोते फक्त ह्याच्यामध्ये ऐकण्याची भूमिका बजावत असतात. त्याच्यानंतर यामध्ये श्रोते कृतीतून शिकण्याचा प्रयत्न करतात, ठीक आहे. ह्याच्यामध्ये ऐकण्याची भूमिका बजावतात, तर प्रात्यक्षिकमध्ये कृतीतून शिकण्याचा प्रयत्न करतात. तर तिसरा फरक आहे, यामध्ये श्रोत्यांचा सक्रिय सहभाग नसतो. आता हे ऐकण्याचं काम करतात, त्याच्यामध्ये त्यांचा काय सक्रिय सहभाग नसतो. पण यामध्ये श्रोते व आरोग्य यांचा सक्रिय सहभाग असतो, ठीक आहे. श्रोते व आरोग्य शिक्षक, श्रोते असं नाही म्हणू शकत, जे बघायला आले असतात किंवा जे आपण ज्यांना आरोग्य शिक्षण देणार असतो श्रोतेच म्हणूया, फक्त ऐकत नसतात. तर इथे श्रोते हा शब्द नका लिहू. ज्यांना आपण आरोग्य शिक्षण देणार आहोत, ठीक आहे, त्यांना जे येणारे लोक असतात त्यांना आरोग्य शिक्षक आणि त्या लोकांचा असं करा, कारण ते श्रोते असतातच. पण एक प्रकारचं आपण म्हणू शकतो की ते आपण त्यांना प्रात्यक्षिक दाखवत असतो, कृती करून दाखवत असतो. त्याच्यामुळे ते प्रत्यक्ष आपल्याला प्रश्न विचारू शकतात. आता आपण ORS बनवायला त्यांना शिकवतोय, ORS बनवताना ते आपल्याला प्रश्न विचारू शकतात, म्हणजे त्यांचा सक्रिय सहभाग आहे, ठीक आहे. तर आपण यामध्ये लोकांचा आरोग्य निशिक्षक व लोकांचा सक्रिय सहभाग असं लिहा. इथे श्रोते झाले तर तुम्ही नका लिहा. यामध्ये लोकांचा व आरोग्य शिक्षक यांचा सक्रिय सहभाग असतो असं लिहा, ठीक आहे. आता यामध्ये संभाषण हे एकमार्गी असते. यामध्ये संभाषण कसं असतं, एकमार्गी असतं. पण यामध्ये आरोग्य शिक्षक कृती कशी करायची दाखवतात व प्रात्यक्षिक म्हणजे कृती करायची कशी असं आरोग्य शिकतं. त्यामुळे प्रात्यक्षिक हे दुतर्फी आहे, ठीक आहे. याच्यामध्ये एकतर्फी आहे व्याख्यान, पण प्रात्यक्षिक हे दुतर्फी आहे, कारण प्रश्न विचारतात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर प्रात्यक्षिक हे दुतर्फी आहे. 5वा आहे, व्याख्यानाद्वारे संबंधित विषयाची माहिती देता येते. व्याख्यानाद्वारे संबंधित विषयाची माहिती देता येते. यामध्ये गोष्ट प्रत्यक्षपणे लोकांना करून दाखवली जाते. 5वा फरक आहे, तर यामध्ये गोष्ट प्रत्यक्षपणे लोकांना करून दाखवली जाते. तर केवळ व्याख्यानामुळे लोक आरोग्याबाबतच्या वागण्याच्या पद्धतीत बदलतील असे नाही. म्हणजे केवळ व्याख्यानामुळे लोक आरोग्याच्या म्हणजे ज्या पद्धती आहेत, ठीक आहे, की वागण्याच्या पद्धती आहेत ते बदलतील असं नाही. तर प्रात्यक्षिकामुळे लोक कृती करून पाहण्याचा प्रयत्न करतात. प्रात्यक्षिकामुळे काय, ते कृती करून पाहण्याचा प्रयत्न करतात. किंवा आपण बाळाला अंघोळ कशी घालायची किंवा बाळाला ढेकर कसा काढायचा हे आपण आरोग्य शिक्षणातून दाखवायचं. किंवा आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ORS बनवायचा, तर हे आपण दाखवलं तर मग लोक कृती करून बघतात प्रात्यक्षिकामुळे, ठीक आहे. त्याच्यानंतर 6वं आहे, शिकण्यास पूरक अशी ठिकाणे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सामाजिक आरोग्य केंद्र किंवा समाजात आपण व्याख्यान देऊ शकतो. तर प्रात्यक्षिकाची पूरक केंद्र म्हणजे प्रात्यक्षिकासाठी पण पूरक अशी केंद्र म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सामाजिक आरोग्य केंद्र, समाज, ठीक आहे. किंवा कॉलेज आपण पकडू शकतो, शाळेमध्ये जाऊन मुलांना आरोग्य शिक्षण द्यायचं, तर असं पण तुम्ही ॲड करा. मी सांगते आहे तर बऱ्याच लोकांना असं वाटेल की हँडरायटिंगचं हे आहे किंवा कळत नाही आहे, तर मी काय सांगते ते ऐका, लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे. त्याच्यानंतर व्याख्यान पद्धतीमध्ये भाषा हे शिक्षणाचे माध्यम आहे, ठीक आहे. तर प्रात्यक्षिक पद्धतीमध्ये शिकण्याचे अनेक माध्यम आहेत. उदाहरणार्थ भाषा, शिक्षण, साहित्य, ब्लॅकबोर्ड, प्रश्नावली, ठीक आहे. व्याख्यान पद्धतीमध्ये भाषा हे शिक्षणाचे माध्यम आहे. तर प्रात्यक्षिक पद्धतीने शिकवण्याचे अनेक माध्यम आहेत. उदाहरणार्थ भाषा, शिक्षण, साहित्य, ब्लॅकबोर्ड, प्रश्नावली. तर यामध्ये लोकांना आरोग्यविषयी समस्यांचं ज्ञान किंवा माहिती दिली जाते. यामध्ये काय लोकांना आरोग्यविषयी समस्यांचं ज्ञान किंवा माहिती दिली जाते. तर
प्रात्यक्षिकामध्ये मुलाला अंघोळ घालणे, मुलाला खाऊ घालणे हे लोकांना दाखवले जाते. त्याच्यासोबत मी मगाशी सांगितलं ढेकर काढणेसुद्धा आपण सांगू शकतो मुलांना. ढेकर काढणे, जलसंजीवनी बनवून दाखवायचं, प्रात्यक्षिक दाखवू शकतो. ORS कसं बनवायचं बाळाला लूज मोशन जेव्हा होतात तेव्हा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो. ठीक आहे. किंवा स्तनपान करताना बाळाला कुठली पोझिशन दिली पाहिजे ह्याचं पण आरोग्य शिक्षण द्यावं लागतं लोकांना. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता 10 फरक लिहावे लागतात डिफरन्स. तर आता 10वा फरक मी इथे लिहिला नाही आहे, तर मी ओरली सांगते. 10वा डिफरन्स काय आहे की व्याख्यानासाठी कमी खर्च लागतो, हे तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. व्याख्यानासाठी खर्च कसा असतो, कमी लागतो. पण प्रात्यक्षिकासाठी खर्च बराच लागतो, कारण साहित्याची मांडवली करावी लागते, साहित्य आणावं लागतं. तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे. भाषेसाठी शिक्षण साहित्य लागतं, तसं मी ते सांगितलं ना. भाषेने आपण फक्त भाषा आपल्याला व्यक्त करायचं, त्याच्यासाठी चांगला वक्ता पाहिजे. हां. तर पण जेव्हा प्रात्यक्षिक करून दाखवायचं तर साहित्य लागतं, ब्लॅकबोर्ड लागतं. तर हा एक खर्चिक आहे, हे एक तुम्ही ॲड करा. ठीक आहे. हे लक्षात घ्या. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याचा हा फायदा की मी 10वा डिफरन्स आहे तुम्ही लिहिला नाही आहे, तर तुम्ही 10वा डिफरन्स हा लिहा की हा खर्चिक आहे, व्याख्यान थोडं खर्चिक आहे. आणि प्रात्यक्षिक थोडं खर्चिक आहे. व्याख्यानाला खर्च कमी लागतो, कारण फक्त आपल्याला बोलायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे. पण जेव्हा प्रात्यक्षिक असतं त्याच्यामध्ये कृती करून दाखवायची असते. त्याच्यामुळे प्रात्यक्षिक हे काय आहे, थोडं खर्चिक आहे, हे तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे डिफरन्स लिहा. कसा वाटला व्हिडिओ? थोडंसं कन्फ्युजन असेल तर लक्ष देऊन ऐका, समजून घ्या आणि लिहा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद. मी नवीन असेच व्हिडिओ, कारण हे नोट्स काढावे लागतात तुमच्यासाठी, त्याच्यामुळे थोडा वेळ जातो आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.